नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी आपण इथं लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहे. तर इथं आपण सध्या सब्जेक्ट बघत आहोत आर्ट अँड कल्चर. इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फीडबॅक पण खूप छान आलेले आहेत. तर पुस्तक जर आपण बोललो तर इथं आपण नितीन सिंगाने या सरांच्या पुस्तकाचा रेफरन्स घेत आहोत आणि स्पेशली आपल्या महाराष्ट्रासाठी जर तुम्हाला आर्ट अँड कल्चरची प्रिपरेशन करायची असेल तर आपल्या पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे शेनोलीकर सरांचं पुस्तक, ते पुस्तक तुम्ही नक्की वापरा. डेफिनेटली तुमचा जो भाग आहे तो त्याच्यातून कव्हर होईल. ठीक आहे. तर हे पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळत आहे. महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास. लेखक आहेत शेनोलीकर आणि देशपांडे सर. ठीक आहे. ओके. आता इथं महाराष्ट्राचा का बोलले मी तुम्हाला, तर आपल्याला माहिती की आपल्या परीक्षेमध्ये स्पेशली महाराष्ट्राला फोकस केलं जातं, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास करावा लागतो. ओके. चला तर सेशनला आपण कंटिन्यू करूया. जर तुम्ही पूर्वीचे लेक्चर्स बघितले नसतील तर बघून घ्या. द्रविड आर्किटेक्चर शैली आपण इथं बघितलेली आहे. याच्यामध्ये आपण नागर मंदिराप्रमाणेच द्रविड मंदिरं जी होती कशा प्रकारची होती सगळं बघितलेलं आहेत. इमेजेस मी तुम्हाला दाखवलेले आहेत. कुठेपर्यंत आलो होतो बघा आपण. जस्ट एक मिनिट थांबा. लाईव्ह लेक्चर आपण घेतलं होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना आयडिया नाहीये की लाईव्ह लेक्चर असतं. रेकॉर्डेड लेक्चरची सवय आहे विद्यार्थ्यांची. सो आजचं लेक्चर मी तुम्हाला रेकॉर्डेड देत आहे. तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार तुम्ही काय करू शकता, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. जस्ट एक मिनिट थांबा. ओके. क्वेश्चन पण घेतले होते आपण, बरोबर. क्वेश्चन ही आपण घेतलेले आहेत. ओके. एकच मिनिट थांबा. हे सगळं आपण बघितलेलं आहे. विजयनगर स्कूल पण आपण बघितलं. ओके. इथपर्यंत आलो होतो आपण. ठीक आहे. चला नेक्स्ट आपण कंटिन्यू करतो. होयसळा कला. ओके. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. आता इथं जो होयसळ राज्यकर्त्यांचा जो टाइम पिरियड आहे, तर होयसळा डायनेस्टी बद्दल आपण थोडस इथं रिवाइज करूया. ठीक आहे. होयसळा किंगडम. तर हे जे होयसळा राज्य होतं भारतीय उपखंडातून उद्भवलेली एक कन्नडिका शक्ती होती, बरोबर. 10व्या आणि 14व्या शतकाच्या दरम्यान यांनी कुठं राज्य केलं होतं, यांनी कर्नाटकामध्ये जी बहुतांश राज्य होती ना तिथं राज्य केलं होतं. होयसळांची राजधानी होती बेलूर. ठीक आहे. लक्षात ठेवा. नंतर कुठं हलवली ती, हळेबीडू या ठिकाणी हलवलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. ओके. क्लिअर. इथे जर तुम्हाला मॅप काढून दाखवायचं झालं तर मी थोडक्यात तुम्हाला मॅप काढून दाखवते. जस्ट एक मिनिट थांबा. हे बघा, हा आहे आपला भारताचा भाग आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा वाला जो पोर्शन येतो, हा वाला पोर्शन या ठिकाणी होतं होयसळा किंगडम. ठीक आहे. ओके. क्लिअर. तर याच्यामध्ये वीर नरसिंह आणि वीर सोमेश्वर यांचा थोडासा फेमस कालखंड आहे. याच्या अगोदर चालुक्य साम्राज्य, विजयनगर साम्राज्य, यशस्वी साम्राज्य. आता होयसळ राज्यकर्ते जे होते ना, तर हे होयसळ राज्यकर्ते कुठले होते बघा, हे होते पश्चिम घाटामधील मालेनाडू. ठीक आहे. पश्चिम घाटामधील मालेनाडू या उंच प्रदेशातील होते. ओके. 12व्या शतकामध्ये पश्चिम चालुक्य साम्राज्य आणि कल्याणीच्या कलचुरी यांच्यातील आंतरजातीय जे युद्ध होते, या युद्धाचा फायदा कोणी घेतला, या होयसळांनी घेतला. आणि सध्याच्या कर्नाटकातील भाग आणि तामिळनाडूतील जो कावेरी डेल्टा आहे तो सुपीक क्षेत्र एकमेकांना जोडला. म्हणजे 13व्या शतकापर्यंत जर तुम्ही बघितलं तर या होयसळ राज्यकर्त्यांनी दख्खन पठार आणि बहुतेक कर्नाटक, उत्तर पश्चिम तामिळनाडू, पश्चिम आंध्र प्रदेशचा जो काही भाग आहे त्याच्यावरती राज्य केलं. मग दक्षिण भारतीय कला, वास्तुकला आणि धर्माच्या विकासामध्ये तुम्हाला होयसळ युग हा महत्वाचा काळ आहे हे समजून घ्यायचं आहे. हे साम्राज्य प्रामुख्याने होयसळ वास्तुकलेसाठी लक्षात ठेवलं जातं. त्यांची जी 100च्या आसपास मंदिर आहेत कर्नाटकामध्ये विखुरलेली आहेत. म्हणजे एक इतिहासकार होते शैलेंद्र सेन यांनी, तर त्यांनी एक वर्णन केलं होतं की शिल्पकलेच्या उत्तुंगतेचं अप्रतिम प्रदर्शन. ठीक आहे. होयसळ काळ. ओके. याच्यामध्ये बेलूरचं एक चिन्नकेशव मंदिर आहे, हळबेडू मधील होळेश्वर मंदिर आपण बघूया पुढं. ओके.
तिन्ही मंदिरं, सोमनाथपुरामधील चेन्नकेशव मंदिर, हे तर 2023च्या जर न्यूज तुम्ही वाचल्या असतील तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून यांना ऍड केलेलं आहे. ठीक आहे. आणि जे होयसळ शासक होते यांनी ललित कला, तर या ललित कलांना सुद्धा संरक्षण दिलेलं आपल्याला दिसून येतं. कन्नड आणि संस्कृत भाषेतील साहित्याची भरभराट वगैरे या काळामध्ये आपल्याला दिसून येते. ठीक आहे. ओके. तर थोडक्यात तुम्हाला मी तर होयसळ डायनेस्टी बद्दल स्टार्टिंग सांगितली. आता होयसळ, आता इथून पुढे आपण मेडिवल आर्किटेक्चर अभ्यासणार. बघा, लक्षात घ्या, टाइमलाईन क्रोनॉलॉजी तुम्हाला समजली तर खूप चांगला इथं फायदा होतो. तर होयसळ वंशाचा नाश कोणी केला? होयसळ वंशाचा नाश करण्यासाठी आपल्याला सुलतान अलाउद्दीन खिलजी आणि त्याचा जो सेनापती होता मलिक काफूर, तर यांनी काय केलं होतं, खिलजीने मलिक काफूरला हे जे राज्य होतं ना होयसळांचं, याच्यावरती विजय मिळवण्यासाठी पाठवलं होतं. आणि तो होयसळ साम्राज्य वगळता इतर सर्वांचा बऱ्यापैकी यशस्वी झाला. लक्षात घ्या. मग होयसळ साम्राज्याचा राजा जो होता, कोण होता? बिल्लाल तिसरा. लक्षात घ्या, बिल्लाल तिसरा. तर या बिल्लाल तिसरा याने काय केलं, 20 वर्ष, कंप्लीट 20 वर्ष मुस्लिम आक्रमणाचा प्रतिकार केला. पण अखेरीस 1343 मध्ये मदुराईची जी लढाई झाली ना, तिथं दिल्ली सल्तनत सैन्याने यांचा पराभव केला. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर सर्वात शक्तिशाली जो राजा होता वीर बल्लाला किंवा बिल्लाला, तर होयसळ साम्राज्याचा सर्वात उल्लेखनीय सम्राट होता. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. चला, तर कर्नाटकच्या प्रदेशामध्ये मैसूर जवळ होयसळ राज्यकर्त्यांच्या काळात बांधलेल्या मंदिरांची एक स्वतःची वेगळी शैली विकसित झाली, ज्याला होयसळा स्कूल ऑफ आर्ट म्हणून ओळखलं जातं. जे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली सुरुवातीला, ती इन्फॉर्मेशन होयसळा आर्ट अँड आर्किटेक्चर वरती कोणताही क्वेश्चन येऊ द्या, तिथे इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला थोडीफार तरी इन्फॉर्मेशन लिहावी लागते. ठीक आहे. जो कालखंड आहे तो मी इथं तुम्हाला सांगितलेला आहे. तर या कालखंडामध्ये झाला विकास होयसळा आर्ट स्कूल ऑफ आर्टचा, आणि बेलूर, हलेबीडू आणि शृंगेरी ही होती प्रमुख ठिकाण. क्लिअर. आता स्पेशली आपण कशावरती येतोय? स्पेशली आपण येतो की यांची वास्तुकलेसाठी हे प्रसिद्ध होते. बरोबर. मग या वास्तुकलेची वैशिष्ट्य काय होती? ठीक आहे. बरोबर. इथं वेगळी स्कूल ऑफ आर्ट उदयाला आला असं आपण म्हणतो. मग काय वैशिष्ट्य होतं बाबा यांचं? तर इथं काय झालं बघा, मध्यवर्ती खांबाच्या सभागृहाभोवती अनेक मंदिरं बांधली गेली. ठीक आहे. ओके. म्हणजे इथं यांनी काय केलं, मध्यवर्ती सभागृह आणि त्याच्या भोवती अनेक मंदिरं बांधली गेली. इथं मी एक इमेज घेतलेली आहे, बघूया आपण नंतर. पंचायतन शैली तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर. पंचायतन शैलीच्या क्रुसावर चढवलेल्या जमिनीच्या आराखड्याच्या विपरीत यांनी काय केलं, मंदिरे गुंतागुंतीच्या डिझाईन केलेल्या ताऱ्याच्या आकारामध्ये होती. ठीक आहे. याला स्टेलेट प्लॅन म्हणून ओळखलं जायचं. आता हे स्टेलेट प्लॅन हे जे वैशिष्ट्य आहे, बरोबर, तर ही स्टेलेट प्लॅन टेम्पल स्टाईल जी होती ना, ती कोणत्या डायनेस्टी मध्ये उदयाला आली हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला एक स्क्वेअर रोटेशन टाइप तुम्ही म्हणू शकता, स्टेलेट प्लॅन. ठीक आहे. आता याचं इमेज बघा. तर इथं जी तुम्हाला इमेज दिसत आहे ना, इथं तर नाहीये, एकच मिनिट थांबा. बघा, चेन्नकेशव मंदिराची एक इमेज मी घेतलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एकच मिनिट थांबा, मी तुम्हाला सांगते. बघा, थोडक्यात काय माहिती का, इथं मी एक इमेज ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. इथं एक स्टार असतो की नाही, फॉर एक्झाम्पल हा आहे तुमचं एक राऊंड. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये जर आपण स्टार काढले, अशा प्रकारची डिझाईन होते तयार. ओके. अशा प्रकारची डिझाईन. ठीक आहे.
आणि हे तुमच्या सेंटर पर्यंत जातं सगळं अशा प्रकारे. ठीक आहे, तर याला म्हटलेलं आहे स्टेलेट स्टाईल, ताऱ्याच्या आकाराची. ठीक आहे, ओके क्लिअर. तर याला म्हटलं जातं स्टेलेट प्लॅन. लक्षात आलं. पंचायतन शैली आपण कुठं बघितलेली आहे, थोडंसं रिकॉल करा. इथं कोराइट स्क्रिप्ट हे मुख्य बांधकाम साहित्य होतं. मऊ साबणस्टोन म्हणतात त्याला मराठीमध्ये जर बघितलं, कोराइट स्किस्ट. लक्षात ठेवा बरं का. ओके, कारण हे जे मेन वर्ड्स असतात ना, हे जे वर्ड्स आहेत हे वर्ड्स आपल्याला इथं सांगता आले पाहिजेत, लिहिता आले पाहिजेत आन्सर रायटिंग मध्ये. ओके, आता इथं जर तुम्ही बघितलं, इथं एक क्वेश्चन पण बनतो बघा तुम्हाला, की होयसाळ वास्तुकलेची वैशिष्ट्य कोणती, ते नगारा आणि द्रविडियन वास्तुकलेपेक्षा वेगळे कसे आहेत, 250 शब्दामध्ये लिहा. ठीक आहे, तर स्टेलेट प्लॅनचा उल्लेख तिथं आला पाहिजे की नाही. आता जो मी क्वेश्चन तुम्हाला बोलले, तर क्वेश्चन तुम्हाला बोललेले आहे मी, तुम्ही आन्सर रायटिंग कसं करणार, जे मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलं होयसाळ डायनेस्टी बद्दल, वास्तुकला म्हैसूर जवळ कर्नाटक प्रदेशामध्ये 3 मेन ठिकाणं मी तुम्हाला सांगितली. मग तुमची ही वैशिष्ट्य तिथं आली पाहिजेत आणि जे स्टेलेट प्लॅन आहे हे तुमचा बुलेट पॉइंट आला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे देवस्थानं ताऱ्यासारख्या रचनेमध्ये गुंतागुंतीची होती. पंचायतन शैली इथं नव्हती, लक्षात घ्या. ठीक आहे, आता इथं जर बघितलं तर इथं शिल्पकलेच्या माध्यमातून काय केलं होतं, मंदिराच्या सजावटीवर भर दिला होता. म्हणजे आतल्या भिंती, बाहेरच्या भिंती, देवतांनी परिधान केलेले दागिने सगळं गुंतागुंतीचं होतं. लक्षात घ्या. ठीक आहे, आणि होयसळ मंदिरं जी होती ना, यांना संकरित किंवा वेसारा सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. कारण का, त्यांची जी शैली होती अद्वितीय शैली, पूर्णपणे द्रविड पण नव्हती, नागर पण नव्हती. बरोबर, पण कुठंतरी तुम्हाला द्रविड आणि नागर इन्फ्लुएन्स तिथं दिसून येत होता. लक्षात घ्या. ठीक आहे, आता इथे जर तुम्ही डिफरन्स बघितला, नागर आणि द्रविडियन वास्तुकला आणि होयसळ वास्तुकला, फरक काय आहे, सगळ्यात महत्वाचा फरक हाच आहे जो मी तुम्हाला आता इथे एक्सप्लेन केला, की पंचायतन शैलीत मुख्य मंदिर आणि 4 सहाय्यक देवस्थान, पण इथं तारामय योजना. बरोबर, याच्यावरती काय केलेलं आहे, तर आपल्याला भर दिलेला दिसून येतो. ओके क्लिअर. इथं हाही मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा, तर तुम्हाला डिफरन्स विचारला जाणार, 100% विचारला जाणार. क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, सगळ्या दालनांमध्ये शिखरे होती जी आडव्या रेषा आणि साच्यांच्या मांडणीने एकमेकांशी जोडली गेलेली होती. जो टॉवर होता मेन, तो सुव्यवस्थित क्रमाने बदललेला होता. त्याच्यानंतर मंदिरं जी होती जगती नावाच्या उंच व्यासपीठावर बांधली होती. ठीक आहे, बघा इथे व्यासपीठ दिसते तुम्हाला, तर या जगती नावाच्या उंच व्यासपीठावर बांधलेली होती. मंदिराच्या भिंती आणि पायऱ्या झिगझॅग पॅटर्न, इथे बघा ह्या पायऱ्या आहेत. ठीक आहे, आणि ह्या भिंती आहेत झिगझॅग पॅटर्न मध्ये तुम्हाला या भिंती दिसून येतात. ओके, मग एक्झाम्पल जर तुम्ही इथं बघितलं तर एक्झाम्पल तुम्हाला हलेबीडू येथील होयलेश्वर मंदिर, बेलूर येथील चन्नाकेशव मंदिर आणि सोमनाथपुरा येथील चन्नाकेशव मंदिर. ठीक आहे, तर हे तुम्हाला दिसतात होयसळा आर्ट अँड आर्किटेक्चरची वैशिष्ट्य, जे तुम्हाला कम्पेअर करायचं आहे द्रविडियन आणि नगारा स्कूल ऑफ आर्किटेक्चर सोबत. ठीक आहे, ओके. हा, युनेस्को वारसा जागतिक स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. इमेजेस व्यवस्थित लक्षात ठेवा. हे आहे चन्नकेशवा टेम्पल, बेलूर. इथं गॉडची इमेज पण दाखवलेली आहे. त्याच्यानंतर इथं पाला आणि सेना स्कूल ऑफ आर्किटेक्चर. बघा, पाला आणि सेना स्कूल ऑफ आर्किटेक्चर, याच्यावरती तुम्हाला जास्त क्वेश्चन येत नाहीत, पण पाला आणि ही जी डायनेस्टी आहे ना, पाला एम्पायर असेल ना, याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगते. तर जे पाला एम्पायर होतं ना, भारतीय उपखंडातील एक काय म्हणू शकता साम्राज्यवादी सत्ता होती. उगम झाला होता यांचा बंगालच्या प्रदेशामध्ये होता उगम. ठीक आहे, ओके. नाव जो होतं, शासक जो होता, त्या शासकाच्या राजवंशावरून याचं नाव ठेवलेलं होतं. तर प्राकृतमध्ये संरक्षक असा अर्थ होता त्याचा. आणि इथं 8व्या शतकाचा जर उत्तरार्ध तुम्ही लक्षात घेतला तर गौडाचा सम्राट म्हणून गोपाळच्या निवडीसह साम्राज्याची इथं स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. पालाचा किल्ला बंगाल आणि पूर्व बिहारमध्ये स्थित होता, ज्याच्यामध्ये गौडा, विक्रमपुरा, पाटलीपुत्र, मोंगीर, सोमापुरा या सगळ्या शहरांचा समावेश होता. ठीक आहे, ओके क्लिअर. पाल डायनेस्टी, याच्यामध्ये तुम्हाला अजून काय लक्षात ठेवायचं आहे, बाकी तुम्हाला पाल राज्य मुत्सद्दी होते, लष्करी होते, अपाट हत्ती त्यांच्याकडे होते वगैरे वगैरे. हे सगळं तुम्ही तुमच्या आर्ट अँड कल्चरचा भाग नाही, पण हिस्ट्रीमध्ये तुम्हाला हे बघावंच लागेल. तर इथं इतकी इन्फॉर्मेशन त्यांच्याबद्दल तुम्हाला मोर दॅन सफिशियंट आहे. तर पाल काळ जो होता ना, बंगाल मधला इतिहासातील एक सुवर्ण काळ मानला जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. तर वास्तुकलेची शैली जी होती पाला सेना स्कूल ऑफ आर्किटेक्चर या नावाने ओळखली जाऊ लागली.
8वी ते 12वी च्या दरम्यान त्यांचा जो कालावधी होता, तर हे शतक पाल वंश आणि सेना घराण्याच्या संरक्षणाखाली होते. पाल हे प्रामुख्याने महायान परंपरेचे पालन करणारे बौद्ध राज्यकर्ते होते, लक्षात ठेवा. पण याचा अर्थ असा नाहीये की ते असहिष्णू होते, ते सहिष्णू होते. त्यांनी धर्माचं संरक्षण केलं, लक्षात घ्या. त्यांनी भरपूर विहार, चैत्य आणि स्तूप बांधलेले आपल्याला इथं दिसून येतात. पाल राज्यांनी भरपूर विहार, चैत्य आणि स्तूप बांधले. सेना हिंदू होत्या, त्यांनी हिंदू देवतांची मंदिरे बांधली. पाल आणि सेना हे दोन्ही लक्षात ठेवा. बौद्ध वास्तुकला ही टिकवून ठेवल्या. अशा प्रकारे वास्तुकलेवरती आता इथं सहिष्णू होते, बरोबर. बौद्ध धर्माचे राज्यकर्ते होते, पण सगळ्या धर्मांचं रक्षण केलं. त्याच्यानंतर सेना ज्या होत्या त्या हिंदू होत्या. ऑब्व्हियसली तुम्हाला इथली जी वास्तुकला आहे तिथं तुम्हाला दोन्ही धर्मांचा प्रभाव असल्याचा दिसून येणार. ओके, क्लिअर. पाल वारसा अजून सुद्धा तिबेटी बौद्ध धर्मामध्ये दिसून येतो, लक्षात घ्या. क्लिअर, समजलं. तर हे आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. तर इथं तुम्हाला इमेज पण दाखवलेली आहे मी. ही आहे इमेज, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पाल राज्यकर्त्यांच्या अखत्यारीतील स्मारक जी होती, नालंदा, जगदला, ओदंतपुरी, विक्रमशिला विद्यापीठ आणि सोमापुरा महाविहार हा बांगलादेशातील एक भव्य मठ आहे, जो तुम्हाला पाल राज्यकर्त्यांच्या अखत्यारीत असताना बनलेला दिसून येतो. ठीक आहे, तर एक्झाम्पल म्हणून आपल्याला हे लिहावे लागतात. आता सेना जी होती, सेनेच्या राज्यकर्त्यांच्या अखत्यारीत कोणती स्मारक होती बघा, तर बांगलादेशमध्ये एक ढाकेश्वरी मंदिर आहे. हे वैशिष्ट्य आहे यांच्या स्थापत्यकलेचं. ठीक आहे, इथं जर आपण बघितलं तर बांबूच्या झोपड्यांप्रमाणे इमारतींना वक्र आणि सरपटणारे छप्पर होते. हे बांगला छत म्हणून प्रसिद्ध झालं. आता इथं बघा, तुम्हाला पुढे अजून खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत जेव्हा आपण मेडिवल आर्किटेक्चर बघू ना. तर इथं हे जर ढाकेश्वरी मंदिर जे आहे, आता मी इथे इमेज घेतलेली नाहीये, ढाकेश्वरी टेम्पल. ठीक आहे, तर इथं काय केलेलं आहे माहिती का, त्यांनी नॅशनल टेम्पल म्हटलं जातं याला, ढाका बांगलादेश. तर याच्यामध्ये इमेज जर तुम्ही या मंदिराची बघितली तर कसं आहे माहिती हे मंदिर. फॉर एक्झाम्पल बघा, अशा प्रकारे थोडंसं, आता हे माझ्याकडून व्यवस्थित येणार पण नाही, अशा प्रकारे. ठीक आहे, ओके, अशा प्रकारे. तर इमारतींना वक्र आणि सरपटणारे छप्पर तुम्हाला दिसतं, याला बांगला छत असं म्हटलं जातं. आणि नंतर मुघल वास्तुविशारदांनी ते स्वीकारलं. पुढे आपण बघूया, घुमट म्हणून त्यांनी स्वीकारलं पुढं. ठीक आहे, लक्षात घ्या. इथं विटा आणि माती वापरली, ज्याला टेराकोटा म्हणजे भाजलेला विटा. तर हे मुख्य बांधकाम साहित्य होतं. ह्या प्रदेशातील मंदिरामध्ये ओडिशा स्कूल प्रमाणेच एक उंच वक्र शिखर होता, ज्याचा मुकुट मोठ्या अंमलकाने बनलेला होता. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि या प्रदेशातील शिल्पांसाठी दगड आणि धातू दोन्हीचा वापर केला होता. दगड प्रमुख घटक होता, लक्षात घ्या. आणि फिनिशिंग कसं होतं, अद्वितीय होतं. कुठेतरी तुम्हाला इथं चमक असलेली इथं दिसून येते. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर अशा प्रकारे याच्या गोष्टी आहेत, या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या. आणि इथून पुढे मग हे जे मुघल आर्किटेक्चर आहे ते तुम्हाला इथं थोडंसं जोडताना, म्हणजे लिंक जोडताना लक्षात येऊन जाईल. उदाहरण आहेत बाराकर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर, विष्णुपूर आजूबाजूची मंदिरं जी आहेत हे सेनेच्या अखत्यारीतील स्मारक म्हणून ओळखली जातात. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. ठीक आहे, याच्यानंतर आपण बघतोय फेमस युनिव्हर्सिटी ज्या आहेत आपल्या एन्शियंट इंडिया मधल्या. सोबतच तुमचा इथं अजून एक पार्ट आपला राहतोय, जेवढी काही टेम्पल्स आहेत आपल्या भारतामधली एन्शियंट इंडियाच्या काळातील, तर ती सगळी तुम्हाला त्याची वैशिष्ट्य, त्याची लिस्ट जी आहे ती तुम्हाला इथं अभ्यासावी लागेलच. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण जो फॅक्च्युअल डाटा आहे तो राहिलेला आहे तो कम्प्लीट करूया. पण या लेक्चर मध्ये आपण मेडिवल आर्ट अँड कल्चरला सुरुवात करणारच आहोत. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर इथं बघा, आता ह्याच्यावरती तुम्हाला प्रिलियमला पण क्वेश्चन पडतात, मेन्सला पण क्वेश्चन पडतात, लक्षात घ्या. ठीक आहे, असं नाही की फक्त तुम्हाला मेन्सलाच क्वेश्चन पडतील, तर पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, एक एक करून आपण बघूया. ओदंतपुरी बघा, तर हे ओदंतपुरी जे होतं ना, हे मंदिर म्हणा किंवा एक तुमचं विद्यापीठ म्हणा, हे बिहारमध्ये होतं. ठीक आहे, पाल वंशाचा राजा गोपाल पहिला याच्या संरक्षणाखाली बांधलं होतं. आणि बख्तियार खिलजीनं नष्ट केलेला हा बौद्ध महाविहार होता, लक्षात ठेवा बरं का, ओदंतपुरी. ओके, तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये ओदंतपुरी युनिव्हर्सिटी बद्दल जर क्वेश्चन विचारला, बिहार शरीफ असलेल्या प्रमुख बौद्ध महावीर वगैरे,
तर हे तुम्हाला तिथं माहित असलं पाहिजे. ठीक आहे. ओके, त्याचा नाश कोणी केला तेही आपल्याला माहित असलं पाहिजे. ठीक आहे. मग इथं जर आपण बघितलं, नालंदा नंतर भारतातील दुसरं सर्वात जुनं महाविहार जर कुठलं होतं तर हे होतं ओदंतपुरी. लक्षात घ्या. बरोबर. मगधमध्ये वसलेलं शिलालेखीय पुरावे असं सूचित करतात की या महाविहाराला बोधगयाच्या पिथिपती सारख्या स्थानिक बौद्ध राजा जे होते यांनी पाठिंबा दिला होता. ठीक आहे. ओके, क्लिअर. बाकी तुम्हाला याचं स्थान असेल किंवा याचा इतिहास असेल, याचा नाश असेल, सगळ्यांवरती तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे विक्रमशिला. आता जे मेन फेमस पॉइंट असतात ते आपल्याला माहित असतात. विक्रमशिला. ठीक आहे. तर हे विक्रमशिला विद्यापीठ जर आपण बघितलं, भारतातील पाल साम्राज्यात असलेलं एक बौद्ध शिक्षण केंद्र होतं. बरोबर. नालंदा विद्यापीठाप्रमाणेच या विद्यापीठामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर अनेक देशातून विद्यार्थी अध्ययनासाठी येत होते. विक्रमशिला विद्यापीठ रसायनशास्त्र इथं दिले का बघा, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, आयुर्वेद यांचं फार मोठं केंद्र होतं. आजच्या बिहारमधील भागलपूर जवळ. ठीक आहे. ओके. धर्मपाल नावाच्या राजाने या विद्यापीठाची स्थापना केली होती. कधी? 8व्या शतकामध्ये. हे पण तुम्ही लक्षात घ्या, 8व्या शतकामध्ये. ठीक आहे. किती विहार होते? इथं जर तुम्ही बघितलं तर 6 विहार होते. लक्षात घ्या. प्रत्येक विहाराचं प्रवेशद्वार कसं होतं? स्वतंत्र होतं. ओके, क्लिअर. आता याची पार्श्वभूमी जर आपण बघितली ना तर इथं तुम्हाला विक्रमशिला विद्यापीठ भागलपूर, आपण म्हटलं भागलपूर पासून पूर्वेला 50 किलोमीटर अंतरावर अंतीचक या ठिकाणी होते. ठीक आहे. पाल घराण्यातला जो राजा होता धर्मपाल याने 9व्या शतकाच्या सुरुवातीला काय केलं होतं? त्याची स्थापना केली होती आणि हाच विहार मठ पुढे विक्रमशिला विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध झाला. मग धर्मपालाचं दुसरं नाव काय होतं? विक्रमशील होतं. बरोबर. त्याच्यामुळं याचं नाव काय ठेवलं गेलं? विक्रमशिला. रत्नाकर शांती, वागेश्वर कीर्ती, भट्टारक, नरोत्पलक, प्रज्ञा कर्मती असतील, ज्ञानश्री मित्र असतील, हे विद्वान पंडित जे होते इथं अध्यापन कार्य करत होते. ओके. आणि या विक्रमशिला विद्यापीठाच्या मध्यभागी महाबोधी कलाकृती असलेलं देवालय पण होतं. एक विशाल सभाभवन होतं. 8000 व्यक्ती बसायची सोय होती. ठीक आहे. लक्षात घ्या. इथं जर तुम्ही बघितलं उजव्या बाजूला प्रवेशद्वारात विद्यापीठाचे जे प्रमुख आचार्य होते नागार्जुन, त्यांचं चित्र होतं. विद्यार्थ्यांची विनामूल्य निवास भोजनाची सोय होती. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि विद्यापीठाचं मुख्य प्रवेशद्वार बंद झाल्यावर येणाऱ्यांसाठी बाहेर एक धर्मशाळा पण होती. अस्त कसा झाला? बख्तियार खिलजीने तुर्की आक्रमण केलं 1193 मध्ये आणि हे विद्यापीठ उद्ध्वस्त केले. ठीक आहे. उत्खनन वगैरे तुम्ही पुढे करू शकता, लक्षात ठेवू शकता. तर लक्षात ठेवण्यासारखी सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथं दिलेली आहे. बाकी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनची गरज नाही. ठीक आहे. इथं आहे ओदांतपुरी युनिव्हर्सिटी, जे मी तुम्हाला पहिल्यांदा इन्फॉर्मेशन दिली, आणि ही आहे विक्रमशिला युनिव्हर्सिटी. इमेजेस व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा जगदला. आता तुम्ही विक्रमशिला बद्दल जितकं वाचता तितकं तुम्ही जगदला युनिव्हर्सिटी बद्दल वाचलं नसेल किंवा तुम्ही फर्स्ट टाइमच हे ऐकत असाल तर जगदला महाविहार, ठीक आहे, किंवा युनिव्हर्सिटी म्हणा, तर ही 11व्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा 12व्या शतकाच्या मध्यभागी म्हणा बांगलादेशातील म्हणजे सध्याच्या उत्तर बंगालमधील वरेंद्र येथील बौद्ध मठ आणि शिकण्याची जागा होती. याची स्थापना पण पाल राज्यांनीच केली होती. लक्षात घ्या. पाल राज्यांनीच केलेली होती. बहुधा रामपाल भारताच्या सीमेवर वायव्य बांगलादेशातील धमो इराट उपजिल्ह्यामधील जगदल या सध्याच्या गावाजवळ एका जागेवर. ठीक आहे. ओके. तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुम्हाला जास्त काही इन्फॉर्मेशन युनेस्को बद्दल थोडंसं पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. 99 मध्ये हे ऍड केलेलं आहे. इतिहास जर बघितला तुम्ही, इतिहास मी तुम्हाला सांगितला. पाल राजवट फक्त लक्षात ठेवा, बाकी जास्त काही तुम्ही इथं लक्षात ठेवू नका. तर इथं बौद्ध धर्माच्या वज्रयान संप्रदायाचे शिक्षण केंद्र हे लक्षात ठेवा. नालंदा आणि विक्रमशिला यांनी नकार दिल्यानंतर अनेक विद्वानांनी इथं आश्रय घेतला होता. तर रामपाल याने केले असावे असं इथं सांगितलं जातं. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे वल्लभी. गुजरात मधील सौराष्ट्र येथे स्थित आहे. कुठं? सौराष्ट्र येथे. हिनयान, इथं वज्रयान संप्रदाय, इथं हिनयान बौद्ध धर्मासाठी शिक्षणाचं महत्वाचं केंद्र होतं. ठीक आहे. विविध विद्याशाखा जसं की प्रशासन, राज्यकला, कायदे, तत्वज्ञान विषय इथे शिकवले जात होते.
चीनी विद्वान ह्युएनसांग यांनी भेट दिली होती वल्लभीला आणि गुजरातच्या मैत्रक घराण्यातील राज्यकर्त्यांच्या अनुदानाचा आधार होता. हे आपल्याला आन्सर रायटिंग मध्ये सगळं लिहावं लागतं. लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. इथं तुम्हाला पहिली इमेज दिसत आहे जगदला युनिव्हर्सिटीची, दुसरी दिसत आहे वल्लभी विश्वविद्यालयाची. ओके, इमेजेस बघितल्यानं गोष्टी लक्षात राहतात. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. नालंदा. आता नालंदा बद्दल सगळ्यांनाच इन्फॉर्मेशन असते, भरपूर इन्फॉर्मेशन असते, तरी पण आपण इथं तोही भाग कंप्लीट करणार आहोत. नालंदा युनिव्हर्सिटी, नालंदा विश्वविद्यालय. ठीक आहे, वर्ल्ड्स फर्स्ट इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी नालंदा विश्वविद्यालय, दक्षिण आशियातील सर्वात प्रसिद्ध विद्यापीठ. लक्षात घ्या. कुठं आहे हे? स्थापना कोणी केली स्पष्ट नाही, पण गुप्त काळामध्ये अस्तित्वात होते असं म्हटलेलं आहे. बिहार राज्यामध्ये पाटणाच्या दक्षिणेस पूर्वेला 55 मैलांवरती स्थित आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे इथे तुम्ही असं फिक्स सांगू शकत नाही की याची स्थापना कोणी केली. का सांगू शकता? कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. बर, तर इथं जर आपण बघितलं तर हर्षवर्धनाच्या राजवटीत आणि पाल राजांच्या राजवटीत त्याला महत्व प्राप्त झालं. बरोबर. महायान बौद्ध धर्माच्या या शैक्षणिक केंद्रामध्ये हिनयान बौद्ध धर्माचे आणि इतर धर्माचे अनेक देशातील विद्यार्थ्यांनी अभ्यास केलाय. अलेक्झांडर कनिंगहॅमने पाटण्यापासून इथं हे जे अवशेष शोधलेले आहेत, ही भव्यता जी शोधलेली आहे ती खरंच बघण्यासारखी आहे. लक्षात घ्या. तर इथं 7व्या शतकामध्ये भारताचा इतिहास अभ्यासासाठी जो ह्युएनसांग आला होता आणि इटसिंग यांचे जे प्राचीन शिलालेख आहेत की नाही, प्रवास वर्णन आहेत, याच्याबद्दल तुम्हाला नालंदा युनिव्हर्सिटी बद्दल इन्फॉर्मेशन मिळते. ओके. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी 2000 शिक्षक होते, 10,000 विद्यार्थी, 2000 शिक्षक, हे इथं त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रसिद्ध बौद्ध सारीपुत्र इथं जन्माला आले. ओके, सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेली आहेत. तर विद्यापीठाच्या स्थापनेचं श्रेय जे आहे कुमार गुप्त याला दिलं जातं. लक्षात ठेवा. ठीक आहे, फिक्स नाहीये, पण कुमार गुप्त याला दिलं जातं. ओके. तर 3ही बौद्ध सिद्धांत इथे शिकवले जात होते. प्रमुख स्थळ होते महायान बौद्ध शिकवणीसाठी, पण शिकवले जात होते सगळे. वेद असेल, ललित कला, व्याकरण, तत्वज्ञान, तर्कशास्त्र, वैद्यकशास्त्र, हे पण विषय इथे शिकवले जात होते. 8 स्वतंत्र संयुग होती. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह होती. मध्य आशिया, आग्नेय आशिया, जगातील इतर भागातील विद्वानांना त्यांनी आकर्षित केले होते. ठीक आहे. आणि विद्यापीठातील शिकवणुकीचा तिबेटी बौद्ध धर्मावर खोलवर प्रभाव पडला आणि नालंदाचे प्रसिद्ध विद्वान नागार्जुन, माध्यमिक शून्यवाद, आर्यभट्ट खगोलशास्त्रज्ञ. ठीक आहे, ओके. तर इथेपर्यंत तुम्हाला समजलं. सगळा डाटा लक्षात ठेवा व्यवस्थित. ही आहे इमेज नालंदा युनिव्हर्सिटीची, बघून घ्या. इमेज बघितल्याने गोष्टी लक्षात राहतात. आता इथं मी तुम्हाला 2000 शिक्षक सांगितले, बरोबर. तर श्रेणी पण होत्या बघा शिक्षकांच्या, प्रथम, द्वितीय आणि तृतीय. याच्यामध्ये तुम्ही 2-3 नावं लक्षात ठेवा. आयोग कधी काय विचारेल सांगता येत नाही. शिलाभद्र, दुसरे आहेत धरमपाल, तिसरे आहेत चंद्रपाल, चौथे आहेत गुणमती. ठीक आहे, ओके. शिलाभद्र एक महान शिक्षक होते इथले. शिलाभद्र. प्रवेशाचे नियम पण होते, खूप कठीण होते. एंट्रन्स एक्झाम होती तिथं पण. 3 कठीण परीक्षा होत्या. जगातील पहिलंच उदाहरण आहे. शुद्ध आचरण आणि संघाच्या नियमाचं पालन. अभ्यास क्षेत्र होतं, लायब्ररी होती, वसतिगृह होतं. लक्षात ठेवा. 300 पेक्षा जास्त खोल्या होत्या. विद्यार्थी संघटना होत्या. विद्यार्थ्यांना आर्थिक चिंता नव्हती. शिक्षण, अन्न, वस्त्र, औषध, उपचार सगळं मोफत. ठीक आहे. आणि जे राज्य होतं त्या राज्याने या युनिव्हर्सिटीला 200+ गावं दान केली होती. ओके, क्लिअर, समजलं. जेवढी इन्फॉर्मेशन घ्याल तेवढी कमी आहे बघा इथं. तर इथं 2 वर्ष घालवली हे मी तुम्हाला सांगितलंय. आणि जे चीनी होते विद्वान आयत्सिंग यांनी 10 वर्ष इथं घालवली. त्याच्यानंतर आपण येतो तक्षशिला. व्यवस्थित इन्फॉर्मेशन ऐका, तुम्हाला आन्सर रायटिंग साठी उपयोगी पडेल. ठीक आहे. तक्षशिला युनिव्हर्सिटी
तर हे जर आपण बघितलं तर हे कुठं आहे, सिंधू नदीच्या काठी सध्याच्या पंजाब पाकिस्तान मधील तक्षशिला गांधार येथील एक प्राचीन उच्च शिक्षण संस्था होती. ओके. इसवी सन पूर्व 5व्या शतकाच्या सुमाराला अस्तित्वात आल्याचा अंदाज आहे. इथं जर आपण बघितलं तर धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष विषयांचं शिक्षण केंद्र म्हणून हे स्थापन झालं होतं. वैदिक शिक्षणाचं आसन म्हणून सुरू झालं. बौद्ध शिष्यवृत्तीचं एक केंद्र बनलं होतं. तक्षशिलेचा आरंभीचा इतिहास जर तुम्ही बघितला तर इथं तुम्हाला जे अचेमेनिड विजय आहे ना, तर प्राचीन भारतातील जी अचेमेनिड प्रदेशांची राजधानी होती त्याचा पण संबंध इथं तुम्हाला थोडासा लक्षात घ्यावा लागतो. ठीक आहे. ओके. तर चाणक्यांनी याच ठिकाणी अर्थशास्त्राची रचना केली असं मानलं जातं. बौद्ध आणि हिंदू दोन्ही धर्मशास्त्र शिकवले जात होते. राज्यशास्त्र, शिकार, वैद्यकशास्त्र, कायदा, लष्करी डावपेच असे सगळे विषय इथे शिकवले जायचे. चाणक्य, चरक, पाणिनी, जीवाका, प्रसेनजित नामवंत शिक्षक. जसं मी तुम्हाला नालंदा मधले शिक्षक सांगितले तसं तुम्ही इथले पण शिक्षक लक्षात ठेवा. क्वेश्चन आला तर तुम्हाला माहित पाहिजे. पाणिनी 5व्या शतकातील महान भारतीय व्याकरणकार. त्याच्यानंतर चाणक्य होते का? होते. चंद्रगुप्त मौर्य यांचे प्रभावशाली पंतप्रधान. बरोबर. तक्षशिला विद्यापीठामध्ये शिकवत होते. कुमार लता उत्कृष्ट शिक्षक होते. ठीक आहे. ओके. लक्षात घ्या. क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. तक्षशिला वर्ल्ड्स फर्स्ट युनिव्हर्सिटी ही आहे इमेज तक्षशिला युनिव्हर्सिटीची. कांचीपुरम इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माचं शिक्षण केंद्र होतं कांचीपुरम. ठीक आहे. पल्लवांच्या राजवटीत मोठं नाव कमावलं. जसं आपण तक्षशिला, नालंदाची इन्फॉर्मेशन घेतो तितकी कांचीपुरमची आपण घेत नाही. लक्षात घ्या. एक्झाम्पल लिहिण्यासाठी आपल्याला ही इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओके. चला. मान्यखेता आता मालखेड कर्नाटक. ठीक आहे. तर हे शहर राष्ट्रकूट राजवटीमध्ये प्रसिद्धीला आलं. जैन, बौद्ध, हिंदू धर्माचे अभ्यासक इथं शिकले. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं द्वैत विचारसरणीचा मठ आहे. याच्यामध्ये द्वैत विचारसरणीचा मठ आपल्याला दिसतो. पुष्पगिरी विहार, ललितगिरी, ओडिसा हे दोन्ही कुठं आहे? ओडिसा. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुमारास कलिंग राजांनी उदयगिरी डोंगराजवळ याची स्थापना केली. लक्षात घ्या. ठीक आहे. संस्थापक कोण आहेत ते माहित पाहिजे आणि प्रामुख्याने कशाचं शिक्षण केंद्र होतं. ओके. क्लिअर. त्याच्यानंतर आहे शारदा पीठ सध्याच्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये. संस्कृत विद्वानांसाठी हे महत्वाचं स्थान होतं. इथं अनेक महत्वाचे ग्रंथ लिहिले गेले आणि इथं शारदेचं मंदिर पण आहे, शारदा देवीचं. लक्षात ठेवा. पाकव्याप्त काश्मीर, संस्कृत विद्वानांसाठी महत्वाचं स्थान, अनेक महत्वाचे ग्रंथ इथं लिहिले गेले, शारदा देवीचं मंदिर आहे. इथं तुम्हाला कांचीपूरची इमेज पण दिसत आहे, बघून घ्या. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट आपण बघतोय मान्यखेता, जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं त्याची ही इमेज आहे. इमेजेस बघून घ्या. इमेजेस बघितल्यानं गोष्टी लक्षात राहतात. हे आहे शारदा पीठ. ओके. शारदा पीठ. अवशेष राहिलेले आहेत. नागार्जुन कोंडा. चला पुढे आपण जाऊया. नागार्जुन कोंडा. नागार्जुन कोंडा जर तुम्ही बघितलं तर आंध्र प्रदेशातील अमरावती पासून 160 किलोमीटर अंतरावर एक प्रमुख बौद्ध केंद्र आहे. हा आपला फोकस पॉइंट असतो. लक्षात घ्या. इथं जर बघितलं श्रीलंका, चीन आदी देशातील विद्वान उच्च शिक्षणासाठी येतात. अनेक विहार, स्तूप वगैरे होते. महायान बौद्ध धर्माचे दक्षिण भारतीय विद्वान नागार्जुन यांच्या नावावरनं हे नाव ठेवण्यात आलं. पाठीमागे आपण त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघितली. ठीक आहे. तर महायान बौद्ध धर्माचे दक्षिण भारतीय विद्वान नागार्जुन यांच्या नावावरनं नाव ठेवलेलं होतं नागार्जुन कोंडा. ओके. क्लिअर. चला इमेजेस बघत चला बरं का. तर इथं आपल्या ज्या मेन युनिव्हर्सिटी आहेत त्या संपतात. आता असं नाहीये की मी तुम्हाला ईच अँड एव्हरीथिंग इथं सांगितलेली आहे. युट्यूबवरचा कोर्स आहे त्याच्यामुळे थोडंसं लिमिटेशन आपल्याला येतात. जे विद्यार्थी 2025 ची प्रिपरेशन करत आहेत, 2025 MPSC 2025 ची प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आपल्या केसागर करिअर अकॅडमी वरती पण बॅच 25 ची बॅच आय थिंक चालू नाहीये, पण माझ्या पर्सनल ऍप्लिकेशन वरती 2025 GS पेपर साठी बॅच चालू आहे. प्री प्लस मेन्स
आणि जिओग्राफी ऑप्शनल ज्यांचा आहे जिओग्राफी ऑप्शनलची सुद्धा बॅच आपल्याकडं चालू आहे. इवन दुसरी बॅच जी आहे ती येत्या जुलै महिन्यामध्ये आपल्याकडे चालू होत आहे. ठीक आहे. ओके. तर ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्टेड असतील मी तर माझा नंबर शेअर करते 9404033073. चला पुढे जाऊया. बर, आता आपण स्टार्ट करतोय मध्ययुगीन भारतातील वास्तुकला. ठीक आहे. ओके. मध्ययुगीन भारतातील वास्तुकला खूप जास्त इंटरेस्टेड आहे हे. वास्तुकला क्लिअर. आता याच्यामध्ये बघा मध्ययुगीन काळ वगैरे मी जास्त काही तुम्हाला सांगत नाही, फक्त आर्किटेक्चर आणि स्कल्पचर हे याच्याकडे आपण जातोय, मेन आपला विषय जो आहे तो. ठीक आहे. पण मध्ययुगीन कला एक असा काळ होता याच्यामध्ये तुम्हाला 6वी ते 13वे शतक जे आहे मध्ययुगीन वास्तुकलेचा विकास झालेला दिसतो. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही कुतुब मिनार, कुवत उल इस्लाम यासारख्या प्रतिष्ठित संरचनेचा समावेश आहे. बंगालची आदिना मशीद असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला होशांगशहाची कबर असेल, काश्मीरमधील विजापूरचे घुमट असतील, तर यांचं सगळ्यांचं योगदान तुम्हाला दिसून येतं. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जी मध्ययुगीन वास्तुकला आहे त्यांची आपल्याला वैशिष्ट्य बघायची आहे. ठीक आहे. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रिलिमला क्वेश्चन आलाही दरवाजावरती एक क्वेश्चन आला होता का? आला होता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला स्पेशल मध्ययुगीन भारत आपण अभ्यासतोच की प्रिलियमसाठी, पण इथं तुम्हाला काय अभ्यासायचं आहे? सगळ्यात महत्वाचं वास्तुकला अभ्यासायची. काय फरक झाला? बरोबर. आपण प्राचीन काळापासून सगळं बघत आलेलो आहोत. तर मुघल बांधव जे होते, शहाजहान हा सर्वश्रेष्ठ होता. त्याच्या कारकिर्दीमध्ये मुघल वास्तुकलेचा सगळ्यात जास्त विकास झाला. उत्कृष्ट स्मारक बांधली गेली, संगमरवर, नाजूक सजावट, विविध कमानी, सुंदर मिनार, अत्यंत सुंदर असा वापर तिथं केला गेला. ठीक आहे. म्हणजे शतकानुशतके भारतातील सुलतान आणि मुघलांच्या राजवटीनं काय केलं? स्थापत्य आणि कलेवरती खोल ठसा उमटवलेला आपल्याला दिसून येतो, ज्याची प्रशंसा केलीच पाहिजे. आणि या काळामध्ये हिंदू मंदिरं आणि राजपुतांच्या धर्मनिरपेक्ष इमारतीच्या बांधकामावर सुद्धा या नवीन वास्तुकलेचा महत्वपूर्ण प्रभाव पडला होता. जे तुर्की राज्यकर्ते होते, तुर्की राज्यकर्त्यांनी स्थानिक डिझायनर आणि कारागिरींच्या सेवांचा वापर केला होता, जे जगातील सगळ्यात कुशल म्हणून ओळखले जातात. आणि इस्लामिक वास्तुकलेतील अत्यंत साधेपणा आणि पूर्वीच्या भारतीय स्थापत्यकलेची भव्य सजावट टाळून एक नवीन इथं तुम्हाला स्ट्रक्चर दिसून येतं. ओके. क्लिअर. तर थोडक्यात तुम्हाला इंट्रोडक्शन साठी थोडंसं मध्ययुगीन भारताबद्दल माहित पाहिजे. मध्ययुगीन भारतातील संमिश्र संस्कृती वगैरे असं तुम्ही इथं उल्लेख करू शकता. तर आपण स्टार्ट करूया मध्ययुगीन भारतातील वास्तुकला किंवा मध्ययुगीन भारतातील आर्किटेक्चर. ठीक आहे. तर इसवी सन पाठीमागचा सेशन, पाठीमागचा जो पार्ट होता तिथं मी तुम्हाला सांगितलं अलाउद्दीन खिलजी बद्दल वगैरे. बघा, इसवी सन 712 मध्ये काय झालं? अरबांनी सिंध जिंकल्यावर भारताच्या पश्चिम सीमेवर इस्लामी राज्यकर्त्यांचे आगमन सुरू झाले. ठीक आहे. 712 मध्ये काय झालं? अरबांनी सिंध जिंकलं आणि भारताची जी पश्चिम सीमा होती ते इस्लामी राज्यकर्त्यांचं आगमन सुरू झालं. मग इथं 12व्या शतकापर्यंत दिल्लीच्या सिंहासनावरती एक इस्लामी राज्यकर्त्याने कब्जा केला होता, ज्याच्यामुळे भारतीय इतिहासाच्या मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात झाली. सिंपल क्वेश्चन येतात की भारतामध्ये, क्वेश्चन लिहून घ्या, भारतामध्ये मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात कशी झाली? ठीक आहे. ओके. कशी झाली असा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला, किंवा मध्ययुगीन कालखंड म्हणजे काय? बरोबर. तर मध्ययुगीन भारत, मध्ययुगीन काळ हे आपल्याला माहित पाहिजे. मध्ययुगीन भारत म्हणजे प्राचीन कालखंड आणि आधुनिक कालखंड यांच्या दरम्यानचा जो काळ होता त्याला आपण काय म्हटलेला आहे? त्याला आपण म्हटलेला आहे मध्ययुगीन कालखंड. ठीक आहे. तर भारतीय उपखंडाच्या उत्तर शास्त्रीय इतिहासाच्या दीर्घ कालावधीचा हा संदर्भ देतो. साधारणतः तुम्ही जर बघितलं तर 6व्या शतकात गुप्त साम्राज्याच्या विघटनापासून
ते 1526 मध्ये मुघल साम्राज्याच्या सुरुवातीच्या आधुनिक काळापर्यंत. ओके, म्हणजे काही इतिहासकार मानतात असं. ठीक आहे. तर सुरुवातीच्या मध्ययुगीन काळामध्ये भारतीय उपखंडामध्ये 40 पेक्षा जास्त भिन्न राज्य होती. विविध संस्कृती, भाषा, लेखन, धर्म सगळं उपस्थित होतं. संपूर्ण क्षेत्रामध्ये बौद्ध धर्माचं प्राबल्य होतं. इंडो गंगेच्या मैदानातील अल्पायुषी पाल साम्राज्य यांनी काय केलं होतं, बौद्ध साम्राज्याला धर्माला प्रायोजित केलं होतं. बरोबर. बिहार, नालंदा महाविहार वगैरे आपण बघितलं ना, शिष्यवृत्तीचं केंद्र असेल. ओके, तर हे सगळं आपल्याला इथं सांगता आलं पाहिजे. मध्ययुगीन कालखंडाचा जो उत्तरार्ध आहे, इथं मध्य आशिया, अफगाणिस्तान, इराण मधील इस्लामिक आक्रमण, उत्तर भारताचा मोठा भाग जिंकून दिल्ली सल्तनतची स्थापना झाली. 16व्या शतकापर्यंत राज्य केलं गेलं. तर हे सगळं तुम्हाला इथं माहित असलं पाहिजे. लक्षात आलं? क्लिअर? तर इथं बघा, स्थापत्यकलेमध्ये फार मोठा वाटा आहे यांचा. भारतीय स्थापत्यकलेमध्ये फार मोठा वाटा आहे. नव्या राज्यकर्त्यांच्या अभिरुची, आवडीनिवडी प्रतिबिंबित करण्यासाठी कॅलिग्राफी, इनलाईन वर्क याचा वापर केला गेला. अलंकार वगैरे नवीन गोष्टी आणण्यात आले. आता कॅलिग्राफी काय असतं वगैरे हे सगळं मी तुम्हाला पुढे दाखवेन. इमेजेस आपण सगळ्या घेतलेल्या आहेत इथं. तथापि इथं काय झालं बघा, स्थानिक वास्तुविशारद जे होते ना, तर त्यांनी स्थानिक परंपरेत काही स्पेशालिटी ठेवली. ठीक आहे. ओके, त्यांची स्थानिक स्पेशालिटी. आणि याच्या नंतरच्या काळातील जी स्थापत्यकला होती, तर भारतीय शैलीशी फारसी शैलीचा संगम दिसतो. ही तुम्हाला कीवर्ड जे आहेत ना, हे कीवर्ड तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये आले पाहिजे जेव्हा तुम्हाला क्वेश्चन येईल मेडिवल आर्ट अँड कल्चर वरती. ठीक आहे. ओके, तर इथं भारतीय शैली आणि फारसी शैली म्हणजे इंडो इस्लामिक आर्किटेक्चर म्हणतात किंवा इंडो सारासेनिक आर्किटेक्चर. लक्षात ठेवा की का बरं मेडिवल हिस्ट्रीमध्ये, मेडिवल आर्ट अँड आर्किटेक्चरला इंडो इस्लामिक आर्किटेक्चर म्हटलं जातं किंवा इंडो सार्सनिक आर्किटेक्चर म्हटलं जातं. मग इथं फक्त एक वाक्य माहित असून चालेल का? नाही, भारतीय शैली आणि फारसी शैलीचा संगम दिसतो म्हणून म्हणतो. नाही, तुम्हाला त्याचे एक्झाम्पल पण द्यावी लागतील. बरोबर. इंडो इस्लामिक स्थापत्यकलेची काही वैशिष्ट्ये पण तुम्हाला इथं सांगावी लागतील. ठीक आहे. ओके, क्लिअर? आय होप इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल. पुढचा पार्ट मी इथं कंटिन्यू करते. ठीक आहे. ओके, चला बघा, इंडो इस्लामिक स्थापत्यकला. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर या काळामध्ये कमानी आणि घुमटांच्या वापराला महत्व प्राप्त झालं. इमेज बघून घ्या. बघा, आता हे तुम्हाला ट्रॅबिटेड आणि आर्क्युएटेड हे मी तुम्हाला फरक लक्षात आणून देईल. तर इथं कमानीच्या वापराला म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ताजमहलची इमेज बघितली, एकच मिनिट, हा बघा इथं बघा, तर कमानी किंवा घुमट, हा तुम्हाला घुमट दिसत आहे, कमान किंवा घुमट म्हणा. इथं तुम्हाला अशा प्रकारचे कमानी दिसत आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर? तर कशाच्या वापराला महत्व प्राप्त झालं? कमानी आणि घुमट ही वास्तुकलेची आर्क्युएट शैली म्हणून ओळखली जाते. पारंपरिक ट्रॅबिट शैलीची जागा आहे ती आर्क्युएट शैलीने घेतली. आता इथं आपण बघूया की ट्रॅबिटेड शैली जी होती ती आपण पूर्वी बघितली ती जेव्हा आपण प्राचीन भारतामधला अभ्यास करत होतो. बरोबर, लक्षात आलं? इथं तुम्हाला तेच लक्षात ठेवायचं. रूफ लक्षात ठेवा, कीस्टोन लक्षात ठेवा. इथे तुम्हाला वेज शेप्ड ब्लॉक्स दिसून येतात. तर आर्क्युएट याच्यामध्ये डिफरन्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, क्लिअर? इस्लामी राज्यकर्त्यांनी काय केलं? मशिदी आणि समाधीभोवती मिनारचा वापर चालू केला. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य, यांनी काय केलं? मशिदी आणि समाधीभोवती मिनारचा वापर चालू केलेला आपल्याला इथं दिसून येतो. ठीक आहे. एकच मिनिट थांबा. बघा, आता इथे एक क्वेश्चन तुमचा बनू शकतो की आर्किटेक्चरचं हे ट्रॅबिट शैली जी आहे ही
आर्क्वेट पेक्षा वेगळी कशी होती लिहून घ्या क्वेश्चन, मी सांगते तुम्हाला. तर इथे तुम्हाला छत असतील, दरवाजे असतील, खिडक्या असतील, तर हे सगळं तुम्हाला लिहावं लागेल आन्सर रायटिंग मध्ये. क्वेश्चन लिहून घ्या जे मी आता तुम्हाला सांगितलं. याच्यामधला जो डिफरन्स आहे ना, त्या डिफरन्स वरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. लक्षात आलं? क्लिअर? म्हणजे पटापट आपल्या इथे लक्षात आलं पाहिजे की कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर हा मुद्दा खूप छोटासा आहे. ठीक आहे. तर स्थापत्यशास्त्राचं जे ट्रॅबेट तत्व आहे, छत, दारा आणि खिडक्या दोन उभ्या स्तंभामध्ये, इथे बघा, इथे जे स्तंभ दिसतात ना, तर हे दोन उभ्या स्तंभामध्ये तुळईनं बनवल्या गेल्या. ओके. आर्क्वेट तत्वामध्ये जर तुम्ही बघितलं तर याचं सगळं वजन जे होतं ना, या कमानीवरती होतं. बरोबर ना? दरवाजे आणि खिडक्यांवरील जे अधिरचना होतं याचं वजन कमानीनं वाहून घेतलेलं होतं. हा जसा मेन फरक तुम्ही लक्षात ठेवला, तसे अजून बरेचसे पॉइंट आहेत जे तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये लिहिता आले पाहिजेत. आणि ही जी इमेज मी दाखवते, ही इमेज तुम्हाला तिथे काढता आली पाहिजे. क्लिअर? चला, इथे रोमन लोक जे होते ना, रोमन लोकांनी आर्क्वेट स्ट्रक्चरचा वापर केला. कारण का? कमान खूप जास्त क्षेत्र व्यापू शकते. बरोबर? रोमन पूल आहे, बरेच याचे एक्झाम्पल तुम्ही इथं देऊ शकता. तर इस्लामी राज्यकर्त्यांनी मशिदी आणि समाधीभोवती मिनारचा वापर चालू केला. इथं बांधकामामध्ये सिमेंटिंग एजंट म्हणून मोर्टारचा वापर चालू केला. इंडो इस्लामिक आर्किटेक्चर मध्ये मानवी आणि प्राण्यांच्या आकृतींचा वापर टाळला गेला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इंडो इस्लामिक आर्किटेक्चर मध्ये मानवी आणि प्राण्यांच्या, पहिला होता की नाही एन्शंट मध्ये आपण बघत होतो, इथं नाहीये. हिंदू वास्तुकला खूप वर्दळीची झाली होती. अशा सिच्युएशन मध्ये इंडो इस्लामिक आर्किटेक्चरने प्रशस्तता, विशालता, त्याची रुंदी वगैरे वाढवलेली दिसून येते. उदाहरणार्थ तुम्ही ताजमहलचे एक्झाम्पल समोर घेऊ शकता. पूर्वीचे जे वास्तू होत्या एन्शंट पासून तुम्ही आठवा, सजावटीचं साधन म्हणून शिल्पांचा वापर केला जात होता. तर इंडो इस्लामिक आर्किटेक्चर मध्ये शिल्प वापरली होती का? नाही, कॅलिग्राफीचा वापर केला होता. आता तुम्ही म्हणाल मॅडम कॅलिग्राफी म्हणजे काय, आम्हाला दाखवा. ठीक आहे, बघा, हे आहे कॅलिग्राफी. अशा प्रकारे तुम्ही जर कुठल्या इमारती बघितल्या असतील मेडिवल काळातल्या, तर अशा प्रकारे तुम्हाला शिल्प नव्हते, त्याच्यावरती कॅलिग्राफीचा वापर केलेला तुम्हाला इथं दिसून येतो. ठीक आहे. ओके, इमेज बघून घ्या. कॅलिग्राफी म्हणजे काय? खास लेखणी किंवा ब्रश वापरून सुंदर अक्षर काढण्याची जी कला असते, हस्ताक्षर कला म्हणा किंवा अक्षर लेखन कला म्हणा, त्याला म्हटलं जातं कॅलिग्राफी. ठीक आहे. ओके, क्लिअर? चला, त्याच्यानंतर बघा इथं अजून काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. इथं तुम्हाला डिफरन्स साठी इमेजेस मी दाखवलेले आहेत. बघा इथं ट्रॅबिएट आणि आर्क्वेट, त्याच्यामध्ये तुम्ही असं डिफरन्स जर विचारला तुम्हाला, तर हे तुम्ही आर्च वगैरे तिथं दाखवू शकता. इथं शिखर होतं, इथं डोम आहे. ठीक आहे. मिनार इथं अब्सेंट होते, इथं मिनार प्रेझेंट होते. ओके, इथं तुम्हाला स्टोन वापरले, इथं ब्रिक, लाईम आणि मॉर्टर, जे मी तुम्हाला पाठीमागं सांगितलं. ठीक आहे. ओके, क्लिअर? चला, तर कॅलिग्राफीची इमेज आपण बघितली. आता ही आपण ताजमहलची इमेज बघतोय. इथं तुम्हाला ऑनियन डोम दिसत आहे, लोटस डेकोरेशन इथं तुम्हाला दिसत आहे, इथं तुम्हाला ड्रम दिसत आहे, छत्री आहे, गुलदस्ता आहे, त्याच्यानंतर कॅलिग्राफी इथं तुम्हाला दिसत आहे, आर्च तुम्हाला दिसत आहे. तर हे सगळं तुम्ही असं इमेज मध्ये बघून व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. सजावटीसाठी अरबेस्क पद्धतीचा वापर, ही आहे अरबेस्क पद्धत. अरबेस्क म्हणजे काय माहिती का? थोडक्यात आपल्या वेली वगैरे एकमेकात गुंतात की नाही, आणि वेली आणि फुलं म्हणा, ठीक आहे, पण ते कंटिन्युअस एक गुंतत गुंतत जाऊन एक छान अशी डिझाईन तयार होते, त्याला म्हटलेलं आहे अरबेस्क पद्धत. ओके, दुय्यम देठ एका देठामध्ये गुंता आणि एक सजावटीचा पॅटर्न तयार होतो, त्याला म्हटलेलं आहे अरबेस्क पद्धत. तर कॅलिग्राफी आणि अरबेस्क या दोन्हीचा उल्लेख तुमच्या या आन्सर रायटिंग मध्ये आला पाहिजेत. ओके, क्लिअर? इथपर्यंत कुणाला काही अडचण असेल तर मला तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे. नेक्स्ट बघा, या कालखंडामधील जे स्थापत्यशास्त्र होतं की नाही, तर इथं भूमितीच्या तत्वांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता. बरोबर? म्हणजे शोभेच्या नमुन्यापासून जी समरूपतेची भावना आहे, तर का वापर केला होता ते पण आपल्याला माहित पाहिजे, की शोभेच्या नमुन्यापासून समरूपतेची भावना आत्मसात करण्यापर्यंत. लक्षात आलं? म्हणजे काय डिनोट करतं ते, भूमितीची तत्व का वापरली होती त्यांनी. जसं की त्यांनी गुंतागुंतीची जाळी कामं, हे तुम्हाला जाळी कामं दिसत आहेत, ही का वापरली होती? ते इस्लामी धर्मामध्ये प्रकाशाचं महत्व दर्शवतात. जाळी कामं काय करतात? इस्लामी धर्मामध्ये
प्रकाशाचं तत्व आहे ना, प्रकाशाचं महत्व आहे ना, तर हे प्रकाशाचं महत्व इथं दर्शवतात. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. या काळामधलं सगळ्यात मोठं स्थापत्यकलेचं एक वैशिष्ट्य काय होतं माहितीये? बांधकामांच्या आवारात अंगणातील तलाव, कारंजे आणि लहान नाल्यांच्या स्वरूपात पाण्याचा वापर. ठीक आहे, तुम्ही जर जोधा अकबर वगैरे ह्या सिरियल बघितल्या असतील तर तिथं तुम्ही बघितलं असेल अंगणामध्ये तलाव, कारंजे, लहान नाल्यांच्या स्वरूपात पाण्याचा वापर. तर हे पाण्याचा वापर जो होता ना, 3 कामासाठी केला होता. धार्मिक हेतू होता, परिसर थंड करण्यासाठी आणि शोभा एक डेकोरेशन म्हणून. ठीक आहे, तर हे आपल्याला इथं स्थापत्यकलेचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य पण माहित पाहिजे आणि रिझन माहित पाहिजे की का वापर केला जात होता. ठीक आहे, ओके. इस्लामी राज्यकर्त्यांनी बागकामाची कोणती शैली सुरू केली? 4 बाग शैली. लक्षात ठेवा. ठीक आहे, इस्लामी राज्यकर्त्यांनी बागकामाची जी शैली सुरू केली होती त्याला म्हटलेलं आहे 4 बाग शैली, ज्याच्यामध्ये एक चौरस ब्लॉक शेजारच्या 4 समान बागांमध्ये विभागला होता. इमेज बघून घ्या. तर ही आहे 4 बाग शैली. ठीक आहे, याला 1 नंबर देऊया, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. तर हे आहे 4 बाग शैली. ओके, क्लिअर. इमेज बघितल्यानं गोष्टी लक्षात राहतात. त्याच्यानंतर बघा, या काळातील वास्तुकलेमध्ये सजावटीसाठी भिंतींमध्ये मौल्यवान रंगीत दगड आणि रत्ने टाकण्यासाठी पित्राधुरा टेक्नॉलॉजी वापरली जात होती. पित्राधुरा टेक्नॉलॉजी म्हणजे काय? भिंतीमध्ये मौल्यवान रंगीत दगड आणि रत्न टाकायचे. ठीक आहे, याला म्हटलेलं आहे पित्राधुरा. खूप सुंदर अशी यांची आर्किटेक्चर शैली होती. बघून घ्या. बघितल्यानंतर आपण त्याच्या प्रेमात पडतो की अरे इतकं सुंदर कसं कोणी बनवू शकतं एखादं शिल्प किंवा एखादी वास्तू असेल. तर आपल्या आन्सर रायटिंग मध्ये हे पित्राधुरा वगैरे हे जे वर्ड्स आहेत ना, हे तुम्हाला लक्षात आले पाहिजेत, तिथं तुम्ही लिहिले पाहिजेत, प्लस हायलाइट पण केले पाहिजेत. सगळ्यात महत्वाचं काय? हायलाइट करणं. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इमारतीमध्ये फोर शॉर्टिंग तंत्राचा वापर केला होता. फोर शॉर्टिंग म्हणजे काय माहिती का? आपण बघतो की 3 डायमेन्शनल मध्ये, 3 डायमेन्शनल नाही म्हणता येणार, एखादं हे आपण डिझाईन बघतोय बरोबर, आपल्याला वाटतं की ती खूप आपल्या जवळ आल्यासारखी वाटते बरोबर, तर त्याला म्हणतात फोर शॉर्टिंग तंत्र. म्हणजे शिलालेख जे आहेत ना ते आपल्यापेक्षा लांब आहेत पण ते आपल्याला जवळ असल्यासारखे भासतात. याला काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं फोर शॉर्टनिंग टेक्नॉलॉजी. ठीक आहे, ओके, क्लिअर. पित्राधुरा, फोर शॉर्टनिंग, कॅलिबरी हे सगळं तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. तर मेडिवल आर्ट अँड कल्चरचा पार्ट मी इथं स्टार्ट केलेला आहे. बरेचसे पॉइंट्स मी इथे तुम्हाला क्लिअर पण केलेले आहेत. आता आपण बघूया थोडेसे क्वेश्चन. मेडिवल आर्ट अँड आर्किटेक्चर, प्रॅक्टिस क्वेश्चन. ठीक आहे, ओके. आन्सर रायटिंग साठी. ठीक आहे, ओके. मेन्स आन्सर रायटिंग साठी आपल्याला इथं क्वेश्चन बघायचे आहेत. बघा, पहिला क्वेश्चन आपण इथं घेतोय. तुम्ही पण आन्सर रायटिंगला चालू करा. थोडंसं आपण लेक्चर मध्येच घेत जाऊया. पहिला क्वेश्चन तुम्हाला मी इथं देते. फर्स्ट क्वेश्चन आहे, मध्ययुगीन भारतातील ऐतिहासिक वास्तू जीवनाला पूरक असलेल्या, माझा हँडरायटिंग समजत नसेल तर ऐका व्यवस्थित, पूरक असलेल्या संरचनांची संपूर्ण श्रेणी दर्शवतात. ठीक आहे, ओके. चर्चा करा 250 शब्दामध्ये. ओके, हा तुमचा पहिला क्वेश्चन. ठीक आहे, आता काय करायचंय, क्वेश्चन तुम्ही वाचला. बरं, ज्यांना समजलं नसेल इंग्लिश मध्ये सांगू. द हिस्टॉरिक स्ट्रक्चर्स इन मेडिवल इंडिया शोकेस द एंटायर रेंज ऑफ स्ट्रक्चर दॅट क्रिएटेड टू लाईफ. डिस्कस. ठीक आहे, ओके. आता इथं आपल्याला काय करायचंय,
जसं मी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सगळं मेडिवल इतिहासाबद्दल सांगितलं, कशी सुरुवात झाली काय, तर तुम्हाला इथं एक पहिलं काम करायचं आहे, थोडक्यात तुम्हाला परिचय द्यायचा आहे मध्ययुगीन भारतीय वास्तुकलेचा, ठीक आहे, वास्तुकलेचा. ओके. सेकंड तुम्हाला इथे द्यायचं आहे त्यावेळी बांधलेल्या विविध संरचना ज्या आहेत, तर त्या विविध संरचनाची यादी करायची, ठीक आहे. आणि तिसरं आहे, ह्या ज्या रचना होत्या या रचनांनी कालखंडामधील दैनंदिन जीवन जे आहे ते कसं प्रतिबिंबित केलं याचं तुम्हाला समर्थन करायचं, लक्षात, ठीक आहे. ओके. परिचयामध्ये तुम्ही काय लिहिणार, परिचयामध्ये तुम्ही लिहिणार की मध्ययुगीन भारतातील वास्तुकला स्थानिक आणि प्रादेशिक सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक आवश्यकता, आर्थिक समृद्धी आणि त्या काळातील धार्मिक प्रथांना सामावून घेते. ओके. भारतीय वास्तुकला ही स्वदेशी शैली आणि बाह्य प्रभावांचं संश्लेषण आहे, स्वतःचं एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे. मध्ययुगीन काळामध्ये काय दिसलं, ज्याला आपण इंडो इस्लामिक म्हटलं, पाठीमागे मी एक्सप्लेन केलंय, पर्शियन आणि देशी वास्तुकलेचं संमिश्रण दिसलं, बरोबर. मंदिरं, मशिदी, टाक्या, विहिरी, बाजार याच्यासह सार्वजनिक उपक्रमांसाठी बांधलेल्या संरचना, गरजा, कल्पकता, बांधकाम, व्यावसायिकांची क्षमता, कामगारांची क्षमता या सगळ्यांवरती प्रकाश टाकतात. हे तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये लिहायचं, ठीक आहे. बॉडी काय असेल मेन आन्सरची, 13व्या शतकामध्ये तुर्कांचं आगमन झालं, वास्तुकलेचं एक नवीन तंत्र आलं, पर्शिया, अरबस्तानमधील वास्तुशिल्प शैली आणि मध्य आशिया इथं इमारतींची अभियांत्रिकी वैशिष्ट्य, घुमट, कमानी, मिनार काळाच्या ओघामध्ये इस्लामिक भारतीय स्थापत्य कलेसह इंडो इस्लामिक आर्किटेक्चर बनलं, ठीक आहे. अनेक किल्ले बांधले, अत्याधुनिक संरक्षण प्रणाली होती, विस्तृत जलाशयाचा समावेश होता. एक्झाम्पल द्यायचं, लक्षात घ्या, एक्झाम्पल द्यायचं, उदाहरणार्थ कर्नाटक मधील मैसूर येथील प्रसिद्ध श्रीरंगपटना किल्ला, ज्याला टिपूचा राजवाडा म्हणतात, 1537 इंडो इस्लामिक शैलीत बांधलेला आहे. भव्य किल्ला भारतातील दुसरा सर्वात कठीण किल्ला मानला जातो, लक्षात ठेवा. आर्किटेक्चरल नमाजासाठी मशिदी असतील, जामा मशीद असेल, मदरसे असतील, या काळामध्ये बांधले गेले. उदाहरण देऊ शकता, कुवातुल दिल्लीमधील इस्लाम मशीद असेल, टॉवर वरती कुतुब मिनार, कॅलिग्राफीचं सुंदर नक्षीकाम आहे, विजापूर गोल घुमट आहे, गोवळकोंडा किल्ला आहे, मशिदीच्या भिंतीवरती पुराणातील श्लोक आहे, ज्याला आपण कॅलिग्राफी बोललो, बरोबर. तर हे सगळं आपण इथे लिहू शकतो. राजांच्या राजेशाही जी होती तर स्मरणार्थ अनेक भव्य समाधी बांधण्यात आल्या, अकबराची समाधी, हुमायूची समाधी, त्याच्यानंतर काश्मीरमधील निषाद बाग, लाहोरमधील शालिमार बाग, वाहत्या पाण्याची बाग वगैरे वगैरे. राजांचा गौरव करण्यासाठी स्मारक वास्तुकला जसं की बुलंद दरवाजा, एक भव्य प्रवेशद्वार, गुजरातच्या विजयाच्या स्मरणार्थ, बरोबर, लक्षात आलं. विजयस्तंभ असेल, तर मध्ययुगीन भारतात मंदिरं ही सामाजिक केंद्र होती, जिथे लोक एकत्र येत होते, नृत्य, संगीत, कला, लढाई सन्मानित केल्यानंतर वगैरे वगैरे. तर हे सगळं तुम्हाला इथं लिहायचं आहे. आणि निष्कर्ष काय लिहिणार मग तुम्ही, अशा प्रकारे लष्करी आणि संरचनात्मक संरचना, शवागार, शाही न्यायालय, मंदिरं यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंनी भारतातील मध्ययुगीन काळातील जीवनाला पोषक असलेल्या संपूर्ण संरचनांचं प्रदर्शन होतं, ठीक आहे. एवढं लिहिण्यासाठी खूप सारं नॉलेज तुमच्याकडं असायला लागतं. ओके, क्लिअर, समजलं का इथपर्यंत, तुम्हाला काही अडचण? ओके, क्लिअर, चला. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला इथं सांगते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील बहुतेक कला आणि स्थापत्य धार्मिक स्थापत्य अवशेष
धार्मिक स्वरूपाचे आहे. धार्मिक स्वरूपाचे आहे. ठीक आहे. ओके. परीक्षण करा. परीक्षण करा 150 शब्द. ओके. बघा, ज्यांना क्वेश्चन मराठीमध्ये समजला असेल, समजला का मराठीमध्ये क्वेश्चन समजला का? बघा, मोस्ट ऑफ द आर्ट अँड आर्किटेक्चर, ठीक आहे, remains that survive from ancient and medieval India are religious in nature. Examine. ओके, क्लिअर? बघा, आता इथे काय करायचं, दृष्टिकोन कसा असला पाहिजे तुमचा? उदाहरणाच्या साह्याने तुम्हाला विधानाची पुष्टी करायची. प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील कला आणि स्थापत्य अवशेषांचे गैर धार्मिक स्वरूप सूचित करणारी उदाहरणं द्यायची तुम्हाला. ठीक आहे. परिचय काय लिहिणार तुम्ही? मानवी कला सर्जनशील कौशल्यांची अभिव्यक्ती आहे. चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला निर्माण होते. कला प्रकाराच्या विकासावर सामान्यतः समाजाची प्रगती, स्तर, लोकांची मानसिकता, विश्वास, राज्यकर्ते, भागधारक या सगळ्यांचा परिणाम होतो. ओके. आता बॉडी स्ट्रक्चर मध्ये तुम्ही काय लिहिणार? मेन गाभा जो आहे तो उत्तराचा तुम्ही लिहिणार की बदलत्या काळानुसार धार्मिक आणि सामाजिक सांस्कृतिक समजुतींचे उत्तम अभिव्यक्ती विकसित होते, जे समकालीन सगळ्या कला प्रकारामध्ये प्रतिबिंबित होते. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारामध्ये आपण जर बघितलं, प्रागैतिहासिक कला प्रकार भीमबेटका, रॉक शेल्टर धर्मनिरपेक्ष चित्रांपुरतं मर्यादित आहेत. नंतरचा काळाला हडप्पा संस्कृती वैमनस्यपूर्ण धार्मिक श्रद्धा मातृदेवतेच्या टेराकोटा मूर्तीमध्ये प्रतिबिंबित होतात. त्याच्यानंतर ब्राह्मणवाद, बौद्ध, जैन धर्म यांचा उदय झाला. अजिंठा लेणी, दशावतार मंदिर अधिक धार्मिक कला प्रकार उदयाला आले. बरोबर. त्याच्यानंतर आपण येतो मध्ययुगीन भारतामध्ये दिल्ली सल्तनत, कबरी आणि मशिदी उदयाला आल्या. हे सगळं तुम्हाला सांगायचंय, पण काय लिहायचं तुम्हाला पुढे? तथापि, तरी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की गैरधार्मिक आणि धर्मनिरपेक्ष कला प्रकारांना सुद्धा तितकंच महत्व प्राप्त झालं होतं. उदाहरण तुम्ही देऊ शकता. सील आहे, टेराकोटा खेळणी आहेत, हडप्पा संस्कृतीमधील धान्य साठा आहे, राजवाडे आहेत, मध्ययुगीन भारतातील बागा आहेत. ओके. त्याचप्रमाणे जे राज्यकर्ते होते, तर त्या राज्यकर्त्यांनी किंवा समाजाने दिलेले संरक्षण असेल, विकसित केलेल्या कलेचे प्रकार इथं तुम्हाला परिभाषित करता येतात. अशोकाच्या आज्ञा असतील, त्यांचं स्वरूप, सामग्री कशी होती? गैरधार्मिक होती. बरोबर. सुलतानाच्या काळामध्ये थडग्या आणि मशिदींसारख्या वास्तुकलेचं इंडो इस्लामिक स्वरूप दिसलं आपल्याला. अकबराच्या काळामध्ये फतेपूर सिकरी धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष कला स्थापत्याचं साक्षीदार आहे. मुघल चित्र सुद्धा वैशिष्ट्यावर प्रकाश टाकतात की नाही? शाही पोर्ट्रेट, नैसर्गिक सौंदर्य काय होतं? गैरधार्मिक चित्र होती. लक्षात आलं? म्हणजे कलेचा जो विकास आहे, आणखी एक पैलू म्हणजे लोक त्यांच्या घरात असत. लक्षात घ्या, कला आणि स्थापत्य लाकूड आणि चिकणमातीपासून बनवलेल्या ते काळाच्या ओघामध्ये नष्ट झाल्या. घरगुती वस्तू, लोखंड, कांस्य, चांदी वापरल्या गेल्या. बरोबर. म्हणून तुम्ही इथे काय लिहू शकता? निष्कर्ष जर तुम्ही लिहिला, अशा प्रकारे प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील कला आणि स्थापत्य प्रकारांनी स्वतःला केवळ धार्मिक स्थळांच्या भव्य इमारतीपुरतच मर्यादित ठेवलं का? नाही, तर त्याच्यामध्ये सर्वाधिक योगदान पण दिलेलं आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे. ओके. तर मेडिवल आर्ट अँड कल्चरला आपण स्टार्ट केलेलं आहे. सेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. युट्यूब वरती लेक्चर घेतोय म्हणून थोड्या लिमिटेशन येत आहेत. अदरवाईज आर्ट अँड कल्चर याच्याही पेक्षा जास्त डीप मध्ये आपण शिकू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, मी तुम्हाला इथं माझा नंबर शेअर केलेला आहे. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.